तुरटीचे काय काय उपाय आहेत बघूया अगोदर. तुरटी जखम झाली तर बरी करते. दाढ दुखत असले तर ते चुळा भरल्या, कोमट पाण्याचा चुळा भरल्या तर ते थांबवते. दुसरी गोष्ट बुरशीनाशक आहे, जंतुनाशक आहे आणि गढूळ पाणी असेल तर ती स्वच्छ करण्याचं काम करते. आता तुरटीचा शेतीसाठी काय उपयोग आहे का बघूया आपण. शेतीसाठी उपयोग आहे का तर आहे. आता हा पाण्याचा मी टीडीएस बघतो माझ्या विहिरीचा टीडीएस जास्त असेल तर तुरटी टाकल्यानंतर त्या पाण्याचा टीडीएस कमी करते. अगोदर विहिरीच्या पाण्याचा टीडीएस बघूया. बघा 0 मीटर आणलाय मी. $234 आहे बघा. आता हे तुरटीचं पाणी आहे बघा. तुरटीच्या पाण्यात किती टीडीएस येतोय बघूया. हेच पाणी विहिरीचं पण त्यात तुरटी टाकलेली आहे. 101 आलाय बघा. आता पाण्याचा टीडीएस कमी झाला. आता जर तुमच्या विहिरीचं पाणी तुम्ही ज्या टीडीएसचं वापरताय, म्हणजे ज्याचं ज्यादा टीडीएस आहे असं जर वापरताय, तर त्याचा पाण्याचा पीएच आणि जमिनीचा पीएच सर्वसाधारण तोच असतो. कारण तुम्ही दररोज तेच पाणी देत असता, म्हणून पाण्याचा टीडीएस कमी करतं का तर तुरटी कमी करते. दुसरीकडे शेतीसाठी काय उपयोग आहे तर शेतीसाठी जमिनीचा पीएच कमी करते, पाण्याचा पण पीएच कमी करते. आता तुम्ही टाकलेली रासायनिक खतं जर 6.5 ते 7.5 जर तुमच्या जमिनीचा पीएच असेल तरच पीक रासायनिक टाकलेली खतं अपटेक करतं. त्याचा जर पीएच जमिनीचा वाढलेला असेल 8, 8.5, 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत जर गेला असेल तर त्याचा तुरटीमध्ये आपण काय करू शकतो उपयोग. तर ज्या जमिनीचा पीएच 8च्या पुढे आहे, म्हणजे 11, 12, 8, 9, 10 असा आहे, त्यानं तुरटी 2 किलो शेतीसाठी वापरायची आहे. आता ती कशी वापरायची तर त्याची पावडर करा, बॅरेलमध्ये पाणी करा आणि मग ठिबकनं सोडू शकता. दुसरी गोष्ट ज्याला ठिबकची सोय नाही त्यानं 2 किलोचं ह्यात फडक्यामध्ये गुंडळून ती बशी ठेवा. ते पाणी शेतात जाऊ द्या, तुमच्या जमिनीचा पीएच कमी होणार. तुरटीचे हे उपयोग आहेत. आता तुरटीचा उपयोग स्प्रेइंगसाठी नाही, शेतीच्या वापरायचा नाही. तुरटी स्प्रे करू नका कोणत्याही पिकावर, त्याचे वाईट परिणाम होतात. आता